महाराष्ट्र शासनाने 121 कोटी खर्च केलेत, पण हे डुंबरवाडी टोल नाक्याच्या अंडर येते. आपण टोल भरतोय, पण टोल भरत असताना जर या खड्ड्याची दुरुस्ती ही कुणी केली पाहिजे? टोलच्या प्रशासनाने. मग आम्ही त्यांना विनंती केली महाराष्ट्र नगर सेनेच्या माध्यमातून, या 2 दिवसाच्या आत हे जर खड्डे भरले नाही तर डुंबरवाडी टोल नाका आम्ही बंद करणार आहोत. तुम्हाला कसं वाटतं साहेब? धन्यवाद साहेब, धन्यवाद. खड्डे पडलेत डुंबरवाडी टोल नाक्याला, आपण टोल भरतोय, मग हे खड्डे त्यांनी बुजवले पाहिजेत की नाही? का नाही बुजवले पाहिजेत? हे खड्डे कुणी बुजवले पाहिजेत? टोल नाक्यावाल्यांनी. जर टोल नाक्यावाल्यांनी खड्डे बुजवले नाहीत तर आम्ही 2 दिवसाच्या आत जर खड्डे नाही बुजवले तर आम्ही डुंबरवाडी टोल नाका बंद करणार आहोत. तुम्ही आमच्या मताशी सहमत आहात की नाही? धन्यवाद. NH 61 हायवे वरती कल्याण नगर हायवे हा येतो. डुंबरवाडी टोल नाक्याच्या अंडर सदर पडलेले हे खड्डे, या खड्ड्यामध्ये असे अनेक खड्डे या नॅशनल हायवेला पडलेले आहेत. मी आदरणीय जोडगे साहेब यांना फोन केला, पण त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहेत. आपण आता थोडं पुढे चालत आहोत. सगळं हाही खड्डा बघा भरपूर मोठा पडलेला आहे. डायरेक्टर जोडगे साहेबांना विनंती करतोय की साहेब, हे खड्डे जर आपण 2 दिवसात भरले नाही तर डुंबरवाडी टोल नाका महाराष्ट्र नवनिर्माण सेना बंद केल्याशिवाय राहणार नाही. आलो आहोत कोळवाडी येथे. अहमदनगर कल्याण हायवे NH 61 डुंबरवाडी टोल नाक्याच्या अंडर हा नॅशनल हायवे येतोय. पण हे नॅशनल हायवेला हे पडलेले खड्डे, आपण जर हे खड्डे पाहिले, हे खड्ड्यांमध्ये जर आपण पाहिलं तर या खड्ड्यांमध्ये अपघात झालेले आहेत. या खड्ड्यांच्या माध्यमातून मी डुंबरवाडी टोल नाक्याच्या प्रशासकाला विनंती करतोय की साहेब, आपण हे लवकरात लवकर कोळवाडी येथे पडलेले खड्डे जर 2 दिवसात भरले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून डुंबरवाडी टोल नाका बंद केला जाईल. आपण त्वरेने लवकरात लवकर हे खड्डे भरावेत, जेणेकरून या कोळवाडी येथे अपघात होणार नाहीत आणि लोकांना त्यांचा प्रवास सुरक्षित केला जाईल, याची आम्ही तुम्हाला विनंती करतोय. कारण महाराष्ट्र शासनाने 121 कोटी या रस्त्याला खर्च केलेत, त्या माध्यमातून आपल्यालाही त्याचा महसूल आज 70 ते 75 कोटी रुपये मिळालेला आहे. आम्ही टोलच्या प्रशासनाला विनंती करतोय की हे पडलेले कोळवाडीमध्ये पडलेले खड्डे हे जर आपण 2 दिवसाच्या कालखंडामध्ये जर भरले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना डुंबरवाडीचा टोल नाका बंद केल्याशिवाय राहणार नाही.